काय झालंय? काय झालंय? का? अरे देवा, ही बाई परत दागिने चोरत होती. द्या आणखी मान द्या तिला. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे घर मान देण्याच्या लायकीच नाहीये, पण तुम्ही ऐकलं नाही आमचं. अरे जित्याची खोड कधी मेल्याशिवाय जाते का? आम्ही तर म्हणतो ही बाई हे दागिने चोरण्यासाठीच इथं परत आली होती. आशाबाई, काय हे तू परत यावं दागिने हॉट टाकलास होय? अहो या बाईला गावात हाकलूनच द्यायला पाहिजे. नाही, मी दागिने नाही चोरलं. या माणसानं चोरलं. हा माणूस खोटं बोलतोय. मी याला दागिने चोरताना बघितलं. आमच्या सारख्या देवभोळ्या माणसावर असले आरोप करताना जीभ कशी झडत नाही ग? इतकी वर्ष या दागिन्याचं रक्षण आम्ही केलं, आम्हीच ते चोरू काय? तुम्हाला खरं वाटतं का आम्ही असं करू? नाहीतर काय, डॅडीला काही कमी आहे वे? कशाला ना दागिने चोरत्याल ते? नाही, चुकीची नाही हो. चूक या गावातल्या लोकांची. या असल्या बाईच्या लेकाकडनं त्यांनी देवाची पूजा करून घेतली. विसरलात का 21 वर्षापूर्वी ही बाई देवाची दागिने चोरताना पकडली गेली होती. पुजाऱ्याचा हात धरून पळून गेली होती. आता परत पैसे कमी पडले असतील म्हणून आणि चोरी करायला. आता जर का या बाईला या घराला पाठीशी घातलत ना, तर देवाचा कोप सगळ्यांना सहन करावं लागेल, सगळ्यांना भोगावं लागेल. हे गाव देवाच्या रागाच्या आगीत जळून खाक होईल. तुमची लेकरं बाळ उपाशी मरतील. अरे विचार करा, ही बाई देवाचे दागिने चोरू शकते तर अजून काय काय करू शकते. डॅडी, तुमचं म्हणणं पटलंय आम्हाला. अरे यांचं घरदारच चोर आहे. मी तर म्हणतो त्यांचा काय तर निकाल आज होऊनच जाऊ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी नाही चोरी केली. या माणसानं चोरी केली. हा माणूस खोटं बोलते. मी देवी आईची शपथ घेऊन सांगते, मी नाही दागिने चोरलं. माझं ऐकून तरी घ्या ना कुणीतरी. अहो काय ऐकून घ्या, चांगली दागिने घेऊन हातात उभी आहेस की आणि म्हणतीस होय मी काही केलं नाही. खरंच मी नाही केलं. बस झालंय. आता या घराचं नाम आणि निशाण मिटवून टाका. हाकलून द्या ना सगळ्या गावातनं. हाकलून द्या. गावाच्या बाहेर हाकलून द्या. हाकलून द्या. काय झालं? कुणी सुद्धा हात लावायचा नाही माझ्या आईला. काय झालं? काय केलंय माझ्या आईनं? घ्या, सगळ्या गावाने बघितलं म्हणे माझ्या आईने काय केलं. अरे तुझ्या आईने देवाचे दागिने चोरलेत. बस. परत जर काय माझ्या आईबद्दल बोलला ना तर जीभ हासडून ठेवीन. अरे खरा चोर माझी आई नाहीये. योय जालिंदर निंबाळकर, याला बाहेर काढा. काय बोलतोयस कळते का तुला? हे आमच्यावर असे आरोप करायला आम्ही काय चोर वाटलो का तुला? राजू,
आले हा. ए चोर 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 आता बघा देवीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला आज पकडा. दादा अरे सगळं काय चाललंय? सांगतो काजू तयार राहा. विषय का दादा सगळे रेडी. आज पण तेच केलं जे 21 वर्षापूर्वी या नराधामानं माझ्या आईसोबत केलं होतं. माझी आई दागिने घेऊन पळून गेली असं तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं केलं यानं. पण गावानं एकच बाजू बघितली आणि माझ्या आईला शिक्षा देऊन मोकळे झाले. माझ्या आईची बाजू बघितलीच नाही, त्यामुळे आम्ही पण कायम तिलाच दोषी ठरवलं, तिचा तिरस्कार केला. वाटायचं एखाद्याला आई नसली तरी चालेल, पण आजची आई देवानं कोणालाच नाही दिली पाहिजे. पण आता कळतंय माझ्या आईची काही चूक नव्हती. या नीच माणसानं तिला फसवलं होतं. याला याच्या पापाची शिक्षा आज मी देणार. माझ्या आईला, माझ्या बहिणींना, मला झालेल्या प्रत्येक जखमेचा हिशोब तुला चुकता करावा लागेल. जालिंदर निंबाळकर उड्या. तुझ्यामुळं माझी आई माझ्यापासून लांब गेली. तुझ्यामुळं तिच्या प्रेमाशिवाय, तिच्या मायेशिवाय 21 वर्ष पोरकं होऊन जगलो आम्ही. तुझ्यामुळं माझ्या बहिणींना गावात टोमणं ऐकून घ्यावं लागलं. तुझ्यामुळं माझा बाप दारू पिऊन स्वतःला संपवत राहिला. तुझ्यामुळं माझ्या आईच्या चारित्र्यावर डाग लागला. तुझ्यामुळं माझ्या आईनं जेलमध्ये भोगलेल्या जखमा, आमची ताटातूट, बापानं दारूमध्ये बुडवलेलं स्वतःचं आयुष्य, या सगळ्याची भरपाई कोण देणार? कोण देणार? का वागला तू असं? का वागला तू असं? का वागला तू असं? उत्तर दे मला. का वागला? का वागला तू असं? का वागला तू असं? तुला चित्त नाही सोडणार. तुला चित्त नाही सोडणार. सोड! 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 ए! अरे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तू? चित्त नाही सोडणार मी तुला. जिथं असशील ना तिथं येऊन जीव घेऊन तुझा. डॅडी बसा लवकर गाडीत. ए पटकन चल बंगल्यावर. अरे नाही नाही नाही, गाडी डायरेक्ट बंगल्यावर घेऊन का तिरडी उचलतो कायमची. सूर्याची माणसं आमच्या मागावर आहेत. या आधी आम्हाला बंगल्यावर शोधणार. गाडी बंगल्यावर घेण्याआधी खाणीतली माणसं बंगल्यावर बोलून घे. हा डीसीपीला फोन कर, आमच्यासाठी सिक्युरिटी गार्ड मागव. खाणीतली माणसं बंगल्याच्या बाहेर पाऱ्यावर बसव. अरे बघतो काय, चल लवकर ये चल. सोड! दादा 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 वहिनी वहिनी दादा बघ ना किती रागवलाय. तू समजव ना त्याला. वहिनी त्यांनी काय वाईट साईट केलं तर तू अडव ना ग त्याला. तुझ्या ऐक त्याच्या अंतर जरा करत होता का हात लावून बापाची भरती करून घेऊ.
सोड दादा तू त्यांना काय केलं आणि पोलीस तुला पकडून घेऊन गेले तर काय नाही होणार सोड मला सोड दादा एवढी वर्ष आम्ही आईला गमावलंय आता तुला नाही गमवायचंय आम्हाला एवढी वर्ष आईशिवाय राहिलोय मी त्या माणसामुळं त्या माणसामुळं मला माझ्या घरातल्यांना सतत अपमान सहन करावा लागला माझ्या आईवर माझा सगळ्यात जास्त जीव होता तरी पण ती समोर आली तरी एक शब्द मी त्याशी नीट बोललो नाही हे सगळं कुणामुळे झालं त्या नीच माणसामुळे झालं ना हा? आज माझ्या आईच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रूचा हिशोब होणार शिकता नाही राहणार क्यों सोड मला लग्न असं नको वागू त्या जालिंदरला त्याच्या कर्माची फळं मिळतील तू नको असं वागूस आज या त्याच्या रक्ताला शांत होत्या सोडा मला सोड सोड मला सोड सोड वहिनी तू तरी समजव ना दादाला वहिनी ज्याने पाप केलाय त्याला शिक्षा मिळालाच हवी डॅडींना जर सूर्य शिक्षा देणार असेल ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल अरे बाकीची माणसं कुठे आहेत आहेत खायत की अरे बोलव की मग त्यांना इकडे हे बघा इथनं हालायचं ना आणि हे काय तुमच्या बंदुका कुठे आहेत अरे घ्या की मग त्या काय शोभेला ठेवल्या का घ्या लवकर घ्या 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 बंदूक घे हा या बंदुका घेऊन येतो उभं राहायचं आणि कुणी जरी आलं डायरेक्ट गोळ्या घालायच्या तुम्ही दोघं तिकडे जा गेट जवळ जा तुम्ही इकडे जा आणि तू मागे जा रे चल काय अवस्था झाली मालक तुमची कपट करून मिळवलेलं समदर रसा तळाला जाणार असं दिसतंय तुमच्या पापाचा घडा भरला मालक तुमच्या पापाचा घडा भरला शेवटी काय हाती लागलं तुमच्या आता तुम्ही असंच मरणार सूर्या तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा देणार अजून एक गोष्ट सांगू का मालक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून ना मला लई भारी वाटतंय पणीसारख्या माझ्या कसली तुम्ही मारलं त्यांचा जीव घेतला किड पडतील तुम्हाला नरकातली जागा मिळायची नाही सोडा मला सोडा सोडा तुझ्या हे बघ तुझा राग आम्ही समजू शकतो पण असा हा कायदा हातात घेणं बरोबर नाही रे सोडा मला सोडा म्हणलंय ना का बाजू ठेवलाय मला सोडा काय करावं त्याचा राग तरी कसा शांत करायचा देवासमोर आपण बघितलंय त्याचा राग असा सहजासहजी नाही शांत होणार हो पण काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना त्याला जर शांत नाही केला ना तर डॅडीचं काय खरं नाही त्यांचा न्याय तू जे काय करायचं असतील ते कायदा करेल पण याला आपल्याला शांत करावं लागेल मला काय वाटतं ह्याच्या बहिणीने काहीतरी मार्ग काढला पाहिजे राजू आपल्याला काहीतरी करावं लागेल बरं का नाही तर सूर्याच्या हातून काहीतरी विपरीत घडेल सोडा मला आज एकतर तो जालिंदर जिवंत राहील नाहीतर मी तरी सोडा मला सोडा अरे सोड ना सोड दादा मला माहितीये डॅडीने जो गुन्हा केलाय तो माफ करण्यासारखा नाहीये पण तू जे करायला निघाला त्याने काय मिळणार आहे आपल्याला रागाच्या भरात तू त्यांना मारशील पण त्यानंतर
आमचं, तुझ्या बाकीच्या बहिणींचं, बहिणीचं, बाळाचं काय होईल त्याचा विचार केलायस तू? दादा, एवढ्या वर्षानंतर आपली आई आपल्याला परत मिळाली, हीच मोठी गोष्ट नाहीये का आपल्यासाठी? दादा, तुझ्या हातून जर कुठला गुन्हा घडला तर आपल्या आईने भोगलेले सगळे कष्ट व्हायला जातील. दादा, तात्या आणि आईचे संस्कार वाया जातील. हेच हवंय का तुला? दादा, तू नसशील तर माझ्या मुली पोरक्या होतील रे. तुला शपथ आहे त्यांची. शांत हो दादा, मी तुझ्या पुढे हात जोडते. तू शांत हो. सोडा मला, सोडा. माझ्या भाचींपेक्षा मला काय जास्त महत्वाचं नाही. त्यांच्यासाठी काय पण करीन मी. सोडा मला. मी नाही जाणार जालिंदरकडे. सोडा मला, सोडा ना. सूर्या, आज कृष्ण जन्माष्टमी. आजच्या दिवशी घरात काहीतरी शुभ घडायला पाहिजे. सगळ्या जुन्या गोष्टी मागासा आणि आज नव्याने आयुष्याला सुरुवात कर लेकरं. आई, नवीन आयुष्य नाही तुझ्याशिवाय. माफ कर मला. आज जन्माष्टमी ना, आजच्या दिवशी तुझ्याच हातनं पाळणं आलो होते. तुला मान द्यायला, तुझा आदर करायला तुलाही कमी पडलो मी. पण इथनं पुढं तुला तुझा मान मिळत राहील. हे शब्द या सूर्याचं.